नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं प्री रेकी लेवल 1 मध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? माईक ऑन मस्त. करायचा आहे. मस्त. उत्तम. अरे वा, छान. चला, आज आपल्याला रेकी बघायची आहे. चला, सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत. जोपर्यंत तुम्ही कॅमेरे ऑन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला एनर्जी मिळणार नाही. हा एनर्जीचा क्लास आहे. मला सर्वात पहिले सांगा, माझा आवाज व्यवस्थित आहे? सगळ्यांना ओके येतो आहे? हो, क्लिअर आहे. येस, 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 येस. तर आजपासून आपण प्री रेकी लेवल 1 मध्ये सुरुवात करतो आहे. रेकी लेवल 1 ला रेकी लेवल 1 हा तुमचा पूर्ण कोर्स होणार आहे. इथे 6 दिवसामध्ये तुमचा कंप्लीट कोर्स आपण करणार आहोत. ओके. त्यासाठी सर्वांनी कॅमेरे ऑन ठेवणं खूप महत्वाचं आहे. आज आपण बघणार आहोत रेकी. तर रेकीला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी आपल्या लाईफच्या क्लिअर करायच्या आहेत. ओके. तर सर्वांनी आता काय करायचं आहे, आपले दोन्ही हात रब करायचे आहे. त्यातला आपला डावा हात जो आहे तो मागे घ्या. आपला डावा हात मागे घ्या. सर्वांनी आपला डावा हात मागे घ्यायचा आहे. व्हेरी गुड. आणि आपल्या पाठीला शाबासकी द्यायची आहे. स्वतःला आपण शाबासकी देणार आहोत का आज आपण चांगल्या ठिकाणी आलेलो आहोत, का आज आपला जो वेळ आहे तो आज आपण आपला चांगल्या ठिकाणी घालवणार आहोत. आता तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात. बघा, ग्रुपमध्ये एवढे लोक होते, सगळ्यांच्या मोबाईलवर लिंक गेलेली आहे. त्यातले तुम्ही असे काही मोजके लोक आहेत का त्यांनी तो ऍक्शन घेतलेली आहे का? येस, मला हे शिकायचं आहे, मला हे करायचं आहे, याच्याने माझ्या लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आणि हे ऍक्शन घेण्यासाठी युनिव्हर्सने तुम्हाला साथ दिलेली आहे. युनिव्हर्स आपल्याला कनेक्ट करत असतो. ओके. विजया मॅडम, तुमचा कॅमेरा चालू होत नसेल तर तुम्ही क्लासमधून एकदा लेफ्ट व्हा आणि परत जॉईन करा, मग होऊन जाईल. ओके. येस. तर आज आपल्याला बघायचं आहे का आज आपण इथे जे पोहोचलेलो आहे. मेसेज करू नका. मेसेज केल्याने काय होतं, मग मी ते मेसेज वाचण्यामध्ये लागते आणि जे सांगायची राहते ती लिंक तुटून जाते. ओके. तर आज आपण बघणार आहोत आपल्या लाईफमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत. आज आपण बघा, आपण नेहमी मनामध्ये त्याचं चिंतन करत राहतो का आता मला हे करायचं, याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते. आपले जे प्रॉब्लेम आहे ते सर्वांनी नोट डाऊन करायचे आहेत. बघू बरं आपल्याला किती प्रॉब्लेम आहे लाईफमध्ये, एवढे टेन्शन देणारे आहेत. सर्वांनी नोटबुक पेन घेतलेले आहेत का? चला, सर्वांनी नोटबुक पेन घ्या आणि आपल्या लाईफचे प्रॉब्लेम लिहायचे आहेत आपल्याला. सर्वांनी लिहून काढायचे आहे का कोणते प्रॉब्लेम आपल्याला इतके त्रास देता आहे आणि त्या प्रॉब्लेमवर मी सोल्युशन देखील देणार आहे तुम्हाला. आज तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळणार आहे. आज तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळणार आहे. मग कोणाला सोल्युशन हवं आहे त्यांनी सर्व आपले प्रॉब्लेम राईट डाऊन करायचे आहे. आपले काही खूप मोठे प्रॉब्लेम नसतात हो. आज कामवाली बाई आली नाही, हा आपला सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम. त्याच्यात तिने न सांगता सुट्टी घेतली, हा पुढचा प्रॉब्लेम. आपण फोन करतो आहे आणि ती फोन उचलत नाहीये, हा पुढचा प्रॉब्लेम. आज सर्व कामं आपल्यालाच करावी लागणार आहे, हा पुढचा प्रॉब्लेम. हो का नाही? चला, सर्वांनी लिहायचे आहे प्रॉब्लेम. सर्वांनी आपले प्रॉब्लेम राईट डाऊन करायचे आहे. आपल्या ज्या समस्या आहे त्या सर्व राईट डाऊन करायच्या आहेत. येस, सर्व राईट डाऊन करा. जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही ना तोपर्यंत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणार नाही. तुम्हाला त्याचं सोल्युशन मी आज देणार आहे.
सर्व प्रॉब्लेम तुम्हाला राईट डाऊन करायचे आहेत. व्हेरी गुड. आपल्या लाईफचे सगळे प्रॉब्लेम आपल्याला राईट डाऊन करायचे आहेत. छोटे मोठे सर्व जे आपल्याला आजपर्यंत त्रास देता आहेत. झाले सर्वांचे लिहून? चला आता त्याच्या पुढचा हा पेज जो आहे हा सोडून द्यायचा आहे. त्याच्या बॅक साइड नाही लिहायचं नाहीये. आपल्याला पुढचा पेज घ्यायचा आहे आणि त्याच्यावर लिहायचं आहे आपल्यावर असलेल्या आजपर्यंतच्या जबाबदाऱ्या. आपल्यावर असलेल्या आजपर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. आपल्या लाईफ बद्दल, आपल्या फॅमिली बद्दल, आपल्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व राईट डाऊन करायच्या आहेत. ज्याच्यावर आपल्या समस्या लिहिल्या आहेत तो पेज सोडून द्यायचा आहे. त्याच्या बॅक साइडनेही लिहायचं नाहीये. नेक्स्ट पेज घ्यायचा आहे. त्यावर लिहायचं आहे आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या. त्यावर आपल्याला आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. सर्व जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत आपल्याला. राईट डाऊन. झाल्या सर्वांच्या? जर कोणाचे लिहून झाल्या असतील तर बघा आपल्या सर्वांच्या सारख्याच राहतात. जबाबदाऱ्या, समस्या थोड्याफार वेगळ्या राहतात. तर कोण शेअर करता आहे का? कोण शेअर करणार आहे? हँड रेज करा, मी त्यांना चान्स देते. कोण बोलतं? चला मीच नाव घेऊ का कोणाचं? ओके. प्रतीक्षा शेट्टी मॅडम बोला. प्रतीक्षा बरोबर आहे ना नाव? माईक ऑन करा मॅडम तुमचा. तुमचा माईक ऑन करायचा आहे. खाली बघा माईकचं सिम्बॉल असेल त्यावर क्लिक करा, मग ऑन होणार आहे तुमचं. तिथं माईकचं सिम्बॉल असेल खाली बघा. आता करा बरं.
आता करा बरं. होतोय का? झालं येतंय झालं. तुमचं. हा बोला. हो. माझं मी लिहिलेलं आहे, सगळ्यांचीच काळजी घेणं, मुलीची सगळ्याच जबाबदाऱ्या, स्कूल पासून सगळं, आणि हाऊस होल्ड सगळे कामं, आणि कोणाचंही काही मेडिकल इमर्जन्सीज वगैरे कोणाचंही फॅमिलीज मध्ये असेल तर ते. ह्या जबाबदाऱ्या झाल्या तुमच्या. हो. ओके. आणि समस्या? समस्या अशी म्हणजे ऍक्च्युली दोनच आहेत, की मी म्हणजे ऑफिसला वगैरे गेले की आजारी पडणं वगैरे होतं, आणि त्यामुळे इंडिपेंडेंट नसल्यामुळे थोडं स्लो फील होतं. दॅट. येस. येस. बघा, आपण सर्वांनी समस्या ह्याच आहे. आपल्या मुलांची काळजी घेणं, मुलांचं स्टडी, त्यांचं फ्युचर सर्व आपण बघितलं. समस्याही बघितल्या आणि आपण आपल्या जबाबदारीही बघितल्या. आता मी तुम्हाला याच्यातून सोल्युशन देण्याच्या आधी सर्वात पहिले सांगते का जो आपण समस्यांचा पेपर लिहिलेला आहे तो आपल्या नोटबुक मधून फाडायचा आहे. सर्वांनी फाडा त्याला. कारण ती निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या जवळ आपल्याला ठेवायची नाहीये. त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि क्लास झाल्यानंतर त्याला डस्टबिन मध्ये फेकायचं आहे. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला 7 दिवस कंप्लीट करायची आहे. आणि याच्यापेक्षा पण जर कोणाच्या समस्या मोठ्या असतील तर त्यांनी 11 दिवस करायचं आहे. हीच ऍक्टिव्हिटी 11 दिवस करायची आहे. तुम्ही म्हणाल मॅडम रोज त्याच त्याच समस्या राहणार आहे, त्या बदलणार नाहीये. पण आपल्याला रोज राईट डाऊन करायचं आहे ते. त्याचं सोल्युशन आपल्याला लवकर मिळणार आहे आणि आपण त्याच्यातून बाहेर पडणार आहोत. रोज लिहायचा आणि त्या समस्यांचा पेपर फाडायचा आणि त्या समस्यांवर राग काढायचा का येस ही समस्या होती का माझ्या लाईफमध्ये आणि मला इतकी त्रास देत होती का? फाडायचं तिला आणि डस्टबिन मध्ये आपल्याला टाकायचे आहे. ओके. जे हे प्रयोग करणार आहे, जे हे प्रॅक्टिकल 7 दिवस किंवा 11 दिवस 21 दिवस करतील त्यांच्या लाईफमध्ये समस्या उरणार नाही आहेत. ओके. इतके दिवस आपण करून तर नाही बघितलं, आता करून तर बघा किती फरक पडतो आहे. ओके. आता आपल्याला बघायचं आहे का मॅडमने जसं सांगितलं. ओके. शेट्टी मॅडमने जसं आपल्याला सांगितलं का त्यांच्या ज्या मुलीच्या आहे त्या जबाबदाऱ्या आहे, समस्यांमध्ये त्यांचा हेल्थचा इश्यू आहे. आपल्या सर्वांचं तेच होतं आहे. समस्यांमध्ये आपण सगळ्यात पहिले येतो आणि जबाबदारीमध्ये आपण असतो किंवा सगळ्यात लास्टला असतो. जबाबदारी ही आधी फॅमिलीची बघतो. येतंय का सगळ्यांच्या लक्षात मला काय सांगायचा प्रयत्न करायचा आहे? का तुम्ही समस्यांमध्ये सगळ्यात पहिले स्वतःला बघता, का माझी ही समस्या आहे. मग तुम्ही जबाबदारीमध्ये हे का नाही घेते का येस माझं स्वतःकडे लक्ष देणं ही माझी जबाबदारी आहे. माझ्या हेल्थची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे पहिले. आपण चांगले राहणार आहोत तर आपण आपल्या फॅमिलीसाठी उभे राहणार आहोत का नाही? आपलंच आरोग्य चांगलं नसेल तर आपण आपल्या फॅमिलीसाठी उभे राहू शकतो का? शेट्टी मॅडमचा जो प्रॉब्लेम आहे तो सर्वांचा राहतो. का समस्यांमध्ये आपण सर्वजण स्वतःला पुढे उभं करतो. स्वतःचं आरोग्य, स्वतःच्या मेडिटेशनसाठी, योगासाठी किती जण वेळ काढता आहेत? नाही हो मॅडम ते सकाळीच करायचं राहतं आणि सकाळी तर बिलकुल वेळ नाही राहत. सकाळची एवढी धावपळ राहते, ऑफिसला जायचं राहतं, टिफिन करायचे राहतात. त्याच्यात तुम्ही कुठे सांगता आहे का मेडिटेशन करा आणि हे करा. जे मला हे उत्तर देतील का वेळ नाहीये, त्यांच्यावर पण माझ्याकडे सोल्युशन आहे. त्यांनी काय करायचं आहे, जे लोकं समजा तुम्ही 6 वाजता उठता आहे सकाळी, तर 1 तास लवकर उठायचं आहे. तुम्ही जर 5 वाजता उठले, तो 1 तास तुम्हाला मिळणार आहे. त्या 1 तासामध्ये तुम्ही मेडिटेशन करा. तुम्हाला जे आवडतं आहे, जो तुमचा छंद आहे, तो तुम्ही जोपासायचा आहे. काहींना रायटिंग करायला आवडतं, कोणाला रीडिंग करायला आवडतं, कोणाला शिवणकाम आवडतं, कोणाला ड्रॉइंग करायला आवडतं, कोणाला मेडिटेशन करताना अगदी त्यांचं मन रिलॅक्स होतं, कोणाला योगा करायला आवडतो. जे तुम्हाला आवडतं आहे ते करा. मग आता असं म्हणू नका, "मॅडम मला झोपायलाच आवडतं, मग मी झोपच काढून घेते 1 तास." असं म्हणू नका.
तो 1 तास आपल्याला आपल्या स्वतःसाठी काढायचा आहे. काहीतरी आपण त्याच्यामध्ये स्वतःसाठी करायचं आहे. बघा, तुम्ही करून बघा. रोजचा 1 तास तुम्हाला एक्स्ट्राचा मिळाला म्हणजे महिन्याचे तुम्हाला किती तास मिळतात? महिन्याचे 30 दिवस झाले. महिन्याचे 30 तास तुम्हाला एक्स्ट्रा मिळत आहे. एका महिन्यामध्ये 1.5 दिवस तुम्ही एक्स्ट्रा जगणार आहात. मिळाला का नाही वेळ तुम्हाला? आपण काय करणार आहोत ह्या 1.5 दिवसामध्ये? रोजच्या 1 तासामध्ये आपल्या मनासारखं आपल्याला जगायचं आहे. आपल्या खाण्याच्या, आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. मॅडम, आम्ही घेतोच ना, तुम्ही काय नवीन सांगता आहात? आम्ही सर्व काळजी घेतो. काळजी घेतो आणि काय करतो? रोज जेवायला बसतो दुपारी का हळूच फ्रीजमधून रात्रीची उरलेली भाजी काढतो. का सगळे आता ऑफिसला गेले, सगळे शाळेत गेले, मग आता ही भाजी काय करायची? एवढी तेल फुलाची भाजी फेकून द्यायची का? मी घेते ना खाऊन, मला काय होतंय? कधी-कधी तर ती गरम करायचाही कंटाळा येतो. तशीच थंडी पण खाऊन घेतो. आणि लोणचं, चटणी वगैरे काय आयटम आहे ते तर आपल्यासाठीच बनवतो आपण. का कधी कधी भाजी संपली, तर मग चला लोणचं, चटणीवर आपलं होऊन जातंय जेवण. घेतोय ना अशी काळजी आपण? घेतोय का नाही? बघा, जोपर्यंत ह्या शरीरामध्ये प्राण ऊर्जा आहे, तोपर्यंतच आपल्याला आज विचारलं जाणार आहे. या देहामध्ये जोपर्यंत प्राण ऊर्जा आहे ना, तोपर्यंत आपल्याला विचारलं जातं, अहो या देहातून जेव्हा ही प्राण ऊर्जा निघून जाते ना, तर साध्या नावाने सुद्धा आवाज देत नाही. लगेच बॉडी कधी उचलणार आहे. लगेच त्या व्यक्तीचं नाव सुद्धा तिथून काढलं जातं आणि तिथे म्हटलं जातं का बॉडी कधी उचलणार आहे. मग जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत जगून घ्या ना. आता मला एक सांगा, समता मॅडम, तुमचे जे डोळे आहेत ना, ते खूप सुंदर आहेत. मला खूप आवडले आहे. तर तुमच्या डोळ्यांची मी तुम्हाला आज 5 करोड रुपये देते. तर एक डोळा द्या ना मला. देणार का? माईक ऑन करा. हो मॅडम. बघा, 5 करोड मध्ये एक डोळा द्यायला तयार आहेत. ओके? अजून कोण आहे? नाही, डोळे नाही देऊ शकत. बघा, इतक्यात तर तुम्ही हो बोलल्या. क्विक नाही म्हटलेले नाही आहेत. नाही, माईक ऑन करा म्हटल्यावर मी हो म्हटले. अच्छा, अच्छा, अच्छा. माईक ऑन करायला हो म्हटलेले आहेत त्या. ओके. काहीच विचार नाही करत, घरात नाही विचारत का, अहो 5 करोडची मला ऑफर मिळते आहे. आपले पूर्ण पुढचे जीवन सुधरून जाईल. सगळं आरामशीर जीवन राहील 5 करोडमध्ये. काहीच विचार नाही. बस एकदा डिसिजन एकदम क्विक आणि फास्ट घेतलेला आहे. तर प्रिस्ती मॅडम, प्रिस्तिका मॅडम, तुमचा मला हात देता का? मस्त अशा बसलेल्या आहेत. तर तुमचा जो हात आहे असा टेकायचा, तो मला देता का? मी तुम्हाला आज 20 करोड देते. बघा, आज सगळ्यांची लाईफ नाही चेंज होणार आहे. 5 करोड, 20 करोडची ऑफर आहे. नाही नाही. नाही देत आहे. बघा, हा एकच जोक पार्ट होता. मी काय त्यांचे खरंच हात आणि डोळे घेणार नाहीये. पण मला त्याच्या मागे तुम्हाला एकच सांगायचं आहे, का या देहाची किंमत 5 करोड, 10 करोड आल्यावर एकदम क्विक, काही सेकंदही न घेता आन्सर असतं का नाही. मग या पूर्ण देहाची किंमत किती आहे? करोडोपेक्षा जास्त आहे. मग या करोडोच्या शरीराची आपण कशी काळजी घेतो आहे? देवाने जर आपल्याला इतकं करोडोचं शरीर दिलेलं आहे, तर आपण त्याची काय काळजी घेतो आहे? त्याच्यासाठी काय करतो आहे? का आपल्या सगळ्या समस्यांमध्ये त्याचं सगळ्यात पहिले नाव येतं आहे? विचार करा बरं. बघा, या देहातून जेव्हा प्राण नावाची ऊर्जा निघून जाणार आहे ना, तेव्हा काय होणार आहे? तेव्हा फक्त पटापट फोन जातात. का बॉडी कधी उचलणार आहे? लांबच्या नातेवाईकांना सर्वात आधी फोन जातात. मग लांबचे नातेवाईक येतात. ते निघायला लवकर यायला हवे. त्याच्यानंतर तो सगळा कार्यक्रम होतो अंत्यविधीचा. आणि दुसऱ्या दिवशी येतो तो खुर्चीवर ठेवलेला फक्त फोटो. आणि त्या फोटोला ताज्या फुलांचा हार घातला जातो. आणि त्याच्यानंतर काय होतं, रोजचे 12-13 दिवस रोज त्या फुलांचा, ताज्या फुलांचा त्या फोटोला हार घातला जातो. आणि एक 12-13 दिवसाची पूजा असते.
ती झाल्यानंतर तिथे वाळलेल्या सुकलेल्या चंदनाच्या फुलांचा हार घातला जातो, का आता हा रोज बदलवायचं काम पडणार नाही. कुठे आहोत आपण? जोपर्यंत या देहामध्ये प्राण नावाची ऊर्जा आहे, तोपर्यंत जगून घ्या ना. आणि तो जो फोटो आहे ना, तो 6 महिने, थोडे दिवस हॉलमध्ये लावला जातो. त्याच्यानंतर तो कपाटात ठेवून दिला जातो का तो सुद्धा तेवढा सुद्धा समोर राहत नाही. मग आज आपण स्वतःसाठी काय करतो आहोत? काय जीवन जगतो आहोत आपण? आपण देवाकडे जाऊ. सर्वजण या पृथ्वी तलावरचे जाणार आहेत. आपण जाऊ. देवाला सांगू का देवा मला तर चांगलं जीवन जगायचं होतं. देव म्हणेल तुला तर मी चांगल्या घरात जन्माला दिलेलं होतं. चांगलं शरीर दिलेलं होतं. तू का नाही जगलीस? तू का नाही स्वतःसाठी वेळ काढलास? म्हणणार आहे का नाही देव आपल्याला? आज इतकं करोडोचं शरीर आहे. त्याची आज आपण काय काळजी घेतो आहे? विचार करायचा आहे सगळ्यांनी. आणि बघा, काही सेकंद सुद्धा त्यांनी लागले नाही त्यांना. काही सेकंद सुद्धा त्यांना लागले नाही, नाही म्हणण्यासाठी. सर्वांनी विचार करायची गोष्ट आहे. आपण रोज सकाळी उठतो आहे आणि रोज म्हणतो माझा आजचा दिवसच खराब आहे. माझ्याच नशिबाला असं असतं, माझंच नशीब तसं आहे, माझ्याच बरोबर चुकीच्या गोष्टी घडतात. बघा, प्रत्येक दिवस हा आपला सेलिब्रेट करण्यासाठी आहे. तुम्ही म्हणता मॅडम इतके मरणाचे टेन्शन पडले आणि तुम्ही कुठं म्हणताय सेलिब्रेट करा असं. तुम्हाला माहिती आहे का? या पृथ्वी तलावरून एका दिवसाला 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. आज आपण सकाळी छान आनंदाने उठलेलो आहोत. आज आपल्याला जर युनिव्हर्सने या ईश्वराने उठवलेलं आहे, तर त्याला आज आपल्याकडनं काहीतरी छान कार्य करून घ्यायचंय काहीतरी चांगलं. का आपलं रोज तेच तेच तेच, मला हेच टेन्शन आहे, माझ्यावर एवढ्या जबाबदाऱ्या आहे, माझे हे संकट आहे. आज आपण सकाळी उठलेलो आहोत. आज आपण त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये नाही आहोत. आहे का नाही सेलिब्रेट करण्यासारखा दिवस? आणि दुसरा सेलिब्रेट करण्यासारखा दिवस काय आहे? का आज जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठलो आहोत, तर आपल्या सोबत आपल्या घरचे लोक सुद्धा आनंदाने आपल्या सोबत उठलेले आहेत. आपली फॅमिली सुद्धा आपल्या सोबत उठलेली आहे. आज आपल्या घरामध्ये रडायचा आवाज नाहीये. हा सगळ्यात मोठा आनंदाचा आनंद शेअर करण्याचा दिवस आहे. मग आपण तेच तेच विचार करत राहतो निगेटिव्ह. किती आनंदाचा दिवस आहे का मी आनंदाने उठली आहे आज. माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत उठते आहे. आज आपण आपलं घर ते 10 लाख प्लस लोकांमधलं आपलं घर नाही आहे. खूप आनंद शेअर करण्यासारखा दिवस आहे आणि युनिव्हर्सने जर मला उठवलेलं आहे, तर त्याला माझ्याकडनं काहीतरी चांगलं कार्य करून घ्यायचं आहे आजच्या दिवसात. आणि आपण काय करत आहोत? तेच जुने विचार करत राहतो. जर आपलं कोणाशी 2 शब्दाने वाजलेलं असेल ना, तर तोच निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येत असतो. आणि त्या गोष्टीला 10-12 वर्ष झाले असतात बरं का. असं नाही का आताची गोष्ट आहे, पण 10-12 वर्षापूर्वीच्या सुद्धा गोष्टी आपल्याला जशाच्या तशा रोज आठवतात. जेव्हा आपण घरात निवांत राहतो ना, तेच निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये राहतात. तुम्हाला माहिती आहे का सायंटिफिकली आपण एका दिवसाला 60,000 ते 65,000 विचार करतो. या 60,000 ते 65,000 विचारांपैकी आपल्याला सगळे विचार रात्री आठवतात का सांगा बरं? तर नाही आठवत. पण जे आपल्याला मनाला टच झालेले असतात, ज्याच्याने आपलं मन दुखावलं गेलेलं असतं ना, ते विचार आपल्याला बरोबर रात्री आठवतात. जर आपण आठवायचा प्रयत्न केला, तर ते विचार आपल्याला नक्की आठवतात. आणि त्यातल्यात तुम्ही म्हणाल, "मॅडम विचार आठवल्याने काय होणार आहे हो? रोजच्या कामामध्ये काहीतरी डोकं विचार करत राहतं. त्याला करू द्या ना त्याचं विचार." पण ज्यावेळेला आपण विचार करतो, तर त्यावेळेला आपले व्हायब्रेशन आपल्या घरामध्ये असतात आजूबाजूने.
आपण काय म्हणतो, आपल्या मनामध्ये जे विचार चालू असतात, मन चिंती ते वैरी न चिंती. मग आपण तेच निगेटिव्ह विचार करायचे का? एकीकडे आपण असंही म्हणायचं. आणि मला एक सांगा, जोपर्यंत आपण ह्या निगेटिव्ह विचारांमधून बाहेर पडणार नाही, ते सर्व निगेटिव्ह व्हायब्रेशन आपल्या घरामध्ये राहतात. ह्या गोष्टी आपल्याकडनं कळत न कळत घडत आलेल्या आहेत. आपण जाणून बुजून करत नाही आहोत. आणि आपल्या घरामध्ये आपण वास्तुपुरुषाची स्थापना केलेली आहे. त्या वास्तुपुरुषाला काहीच माहित नाही हो, का कोणत्या गोष्टीला तथास्तु म्हणायचं आहे. तो प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणतो आहे. मग आपल्या निगेटिव्ह व्हायब्रेशनला पण तो तथास्तु म्हणतो आहे का? हे बघा बरं. आणि चला, तुम्हाला आता शब्द ही ब्रह्मांड आहे. आपण जे विचार करतो ना, जे शब्दांचे विचार करतो, तुम्हाला बघायची आहे का शब्दांची पॉवर? किती पॉवर आहे शब्दांची बघायची आहे प्रत्येकाला? चला, आपण एक प्रॅक्टिकल घेऊया. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची व्यवस्थित माहिती होईल. आवडेल सगळ्यांना करायला? आणि मी तुम्हाला आज पहिलाच दिवस आहे क्लासचा. हो हो. आपला हा रेखीचा पूर्ण कोर्स राहणार आहे. फर्स्ट लेवल जी आहे ती मी तुम्हाला कंप्लीट कोर्स देणार आहे इथे. आणि हा रेकी म्हणजे ही एक एनर्जी आहे. एनर्जीचा कोर्स आहे. याच्यामध्ये ना मी तुम्हाला एनर्जी देणार आहे. आणि ज्यांचे पण कॅमेरे ऑन राहतील मी त्यांनाच देऊ शकणार आहे. जे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत क्लास अटेंड करतील, पण त्यांचे जर व्हिडिओज बंद राहतील तर मी त्यांना एनर्जी देऊ शकणार नाही. पूर्ण क्लास करूनही त्यांना त्याचा रिझल्ट मिळणार नाही. हे मी तुम्हाला आताच सांगते आहे. ओके? त्याच्यामुळे रोज तुम्हाला क्लासमध्ये व्हिडिओ ऑन करायचे आहेत. ओके? आणि आपण आता रेकी साधक होतो आहोत. तर आपले माईक, आपलं बोलणं झाल्यानंतर लगेच माईक म्यूट करायचे आहेत, किंवा तुम्हाला मध्ये काही प्रश्न विचारायचा आहे तर तुम्ही हँड रेज करू शकतात. मी तुम्हाला चान्स देणार आहे. ओके? चला, आपण आता प्रॅक्टिकल घेऊया. सर्वांनी हँड रेज करायचे आहे. आपण आता शब्दांची पॉवर बघणार आहोत, का जे आपण विचारांमध्ये शब्द वापरतो त्याची पॉवर किती आहे. शब्द ही ब्रह्मांड आहे. ओके? चला, दोन्ही हात रफ करायचे आहेत. सर्वांनी दोन्ही हात रफ करायचे आहेत. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही हात जे आहे ते एकमेकांना असे आपले टिप टू टिप जॉईन करायचे आहे. आपल्या हाताची जी बोटं आहे ती टिप टू टिप जॉईन करायची आहेत. केली सगळ्यांनी? आणि आता आपल्याला साधे अफर्मेशन बोलायचे आहे. माझ्या बरोबर सर्वांनी बोलायचे आहे, पण सर्वांचे माईक म्यूट पाहिजे. ओके? आय एम द बेस्ट. 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 आय एम अ मनी मॅग्नेट. 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 आय एम अ हेल्थ मॅग्नेट. आय एम अ हेल्थ मॅग्नेट. I am a health magnet. I am a health magnet. I am a love 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 magnet. असं म्हणून आपले दोन्ही हात एकमेकापासून हळूवार दूर करायचे आहे. आपले दोन्ही हात एकमेकापासून हळूवार दूर करायचे आहे. बघा, तुम्हाला दोन्ही हातांमध्ये काय जाणवतं आहे. दोन्ही हातांमध्ये काय जाणवतं आहे बघा. काय एनर्जी जाणवते आहे. कोणाला जाणवली त्यांनी हँड रेज करायचे आहे. मी त्यांना चान्स देईल बोलायचा. येस, दीपाली मॅडम बोला. समता मॅडम बोला. दोघं हातांमध्ये काहीतरी आहे, असं जडपणा किंवा झिंझिण्या टाईप काहीतरी असं जाणवलं, आणि टिप्सला नंतर ते असं ओढत होतं जरा. पूर्ण येस पंजातच ते होतं काहीतरी. येस, काहीतरी मॅग्नेटिक एकमेकांकडे, मॅग्नेटिक एनर्जी असल्यासारखं ते एकमेकाकडे ओढले जात होते. ओके? आता आपण काय करतो आहे, हे दोन्ही हात जे आहेत, हा, छाया महाजन मॅडम बोला.
माईक ऑन करायचा आहे. हातांमध्ये काहीतरी आकार म्हणजे ओढल्यासारखं वाटतं काहीतरी. येस येस येस, मॅग्नेटिक एनर्जी असल्यासारखं ओढलं जात आहे. हम्म. ओके. इच्छा तर तयार होते. हा, आता हेच प्रॅक्टिकल करणार आहोत, पण आपण आता याच्यात शब्द नाही वापरणार आहोत. ओके. आपण आता कुठले शब्द इथे वापरणार नाही आहोत. चला, दोन्ही हँड रेस करायचे आहेत. दोन्ही हात रफ करा आणि परत आपल्याला ते टिप टू टिप जॉईन करायचे आहे. पहिले दिलं तेवढंच प्रेशर आपल्याला त्याला द्यायचं आहे आणि तेवढाच वेळ आपण ठेवणार आहोत. पण आता आपण इथे कुठले शब्द वापरणार नाही आहोत. ओके. आता हळूहळू दोन्ही हात लांब करायचे आहे. बघा, तुम्हाला दोन्ही हातांमध्ये काही जाणवत आहे का? फील करा नाही. काय नाही होतंय. नाही जाणवते. काहीच नाही जाणवलं. येस, अजून नाही नाही जाणवलं. नाही काही नाही जाणवलं. येस. बघा, पहिल्या वेळेस आपण शब्दांची एनर्जी तिथे दिलेली होती. अगदी साधे साधे वाक्य वापरले होते. आय एम द बेस्ट, हे नॉर्मल आहे. आय एम अ मनी मॅग्नेट, हे आपले नॉर्मल शब्द असतात, ते आपण वापरलेले आहेत. तर त्याची एनर्जी आपल्याला जाणवली आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्यांदा तेच केलं, पण तिथे आपण शब्द वापरले नाही, तर शब्दांची एनर्जी आपल्याला तिथे जाणवलेली नाहीये. ओके. शब्द ही ब्रह्मांड आहे. आपण काय करतो माहितीये का, ज्या वेळेला रिकामं असतो ना आपण घरामध्ये, रिकामं इन द सेन्स काही कामातही असेल ना, तरी पण आपलं माइंड विचार करत असतो. त्या विचारांमध्ये ना आपल्याला सर्वात जास्त विचार कोणते आठवतात माहितीये का? का ज्याच्याशी आपले 2-2 शब्द झालेले असतील. कोणी आपलं मन दुखवलेलं असेल, का आपण त्याचं मनापासून सर्व केलेलं असेल आणि त्या व्यक्तीने आपलं शेवटी मन दुखवलेलं असेल. अशा व्यक्तीची एकदा तरी दिवसभरात आपल्याला आठवण येते. त्या आठवणीमध्ये मग आपली चिडचिड होते. आपल्याशी जर कोणी त्या वेळेला बोलायला आलं ना, आपण भसकन त्यांच्या अंगावर ओरडून जातो. कारण काहीच राहत नाही. पण त्या विचारांमध्ये आपल्याला ते निगेटिव्ह विचार इतके मनाला त्रास देत असतात. आज आपल्याला काय करायचं आहे? आणि हे बघा, हे निगेटिव्ह विचार काय करतात माहितीये का? आपण त्या निगेटिव्ह विचारामध्ये राहतो आणि ज्याचा विचार करतोय ना निगेटिव्ह, का ज्याने आपलं मन दुखवलेलं आहे, ती व्यक्ती आज तिकडे मस्त आनंदाने राहते आहे. तिचा आज जो वर्तमान काळ आहे, त्याच्यात ती छान आनंदाने राहते. तिला त्याचा काहीच परिणाम होत नाहीये. तिच्या लाईफवर काहीच परिणाम होत नाही. ती तिचं जीवन छान आनंदाने जगते आहे आणि आज आपण 15-20 वर्ष होऊन जातात, तरी सुद्धा त्याच गोष्टी मनामध्ये लावून ठेवलेल्या राहतात आणि त्याच गोष्टींचा विचार करत राहतो. का मी कुठे चुकली होती? मी तर सगळं चांगलं केलेलं होतं, तरी माझ्याशी अशी का वागले सगळे? ह्याच विचारात आपण राहतो. आणि एखादी व्यक्ती अशी प्रत्येकाच्या लाईफमध्ये राहते का तिने आपलं मन खूप दुखवलेलं असतं. आणि त्या व्यक्तीची दिवसातून एकदा तरी आपल्याला आठवण येते. मग आज आपल्याला काय करायचं आहे? ह्या निगेटिव्ह एनर्जी मधून बाहेर पडायचं आहे. आपणच का त्या गोष्टीचा त्रास करून घ्यायचा? आपण आजचं आपलं वर्तमान काळ का खराब करायचा आहे? ह्या पृथ्वी तलावर आहे ना, जसं आपला जन्म आपल्या हातात नाहीये ना, तसा मृत्यू पण आपल्या हातात नाहीये. आणि ह्या पृथ्वी तलावर आपण देवाने ना, ईश्वराने आपल्याला आपले दिवस मोजून पाठवलेलं नाहीये. आपले श्वास मोजून पाठवलेला आहे.
आणि बघा, इतक्यातल्या इतक्यात आपले 4 श्वास संपले. पण जा बरं मागे आणि 4 श्वास परत घेऊन या बरं. माझे माझे 4 श्वास परत द्या पण मला. मिळणार आहे का? इतक्यातल्या इतक्यात 4 श्वास संपले आपले. मग आपले आयुष्य हा श्वासांमध्ये संपत आहे का मग आपण त्या गोष्टींचा विचार करत बसायचा आहे, निगेटिव्ह गोष्टींचा? खूप ठरवतो आपण. कोणाला आजपर्यंत असं आहे का दिवसभरात अशा खूप छान आठवणी येतात का त्याच्यामध्ये माझा पहिला डिलिव्हरीचा दिवस होता, त्यात पहिलं बाळ डॉक्टरांनी माझ्या हातात दिलं, त्याचा तो गोंडस चेहरा, तो बघितल्यावर मला जो आई झाल्याचा आनंद झाला होता. त्या अशा छान छान आठवणी कोणाला आठवतं बरं? नाही हो, आपण त्या निगेटिव्ह गोष्टींमध्येच इतकं अडकून बसतो ना, आपल्या लाईफमध्ये इतक्या सुंदर सुंदर गोष्टी झालेल्या आहेत, त्या नाही आठवत आपल्याला. पण आपलं मन कोणी दुखवलं आहे, कारण आपण त्याच्यासाठी खूप चांगलं केलेलं असतं आणि तरी देखील त्या व्यक्तीने आपलं मन दुखवलेलं असतं. मग आज आता याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आज आपण एक मेडिटेशन करणार आहोत आणि त्या मेडिटेशनमध्ये आज आपण सर्वजण ब्रह्मांडाशी कनेक्ट होणार आहोत. सर्वजण ब्रह्मांडाशी कनेक्ट होऊन आज आपण त्या व्यक्तीला माफ करून टाकणार आहोत. बघा, आज इतकं 10-10, 20-20 जुनं जे काही भांडण होतं, काही आपले शब्दाला शब्द लागलेले होते, ते आजपर्यंत आपल्याला त्रास देत आहे. पण आज हा एक प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? आज आपण ब्रह्मांडाशी कनेक्ट होणार आहोत. एका मेडिटेशनमध्ये आपण ब्रह्मांडाशी कनेक्ट होणार आहोत आणि ती समोरची व्यक्ती आहे ना, तिला माफ करून टाकणार आहोत. आज मोठ्या मनाने तिला माफ करणार आहोत का आजपासून आपण आपला वर्तमान काळ आहे, तो आनंदाने घालवणार आहोत. आपल्या छान-छान आठवणींमध्ये आपल्याला घालवायचा आहे तो. आजपासून आपण निगेटिव्ह विचार करणार नाही आहोत. आणि कधी-कधी काय होतं, शब्दाला शब्द लागतो. कधीतरी कळत नकळत आपल्याही तोंडातून काही चुकीचे शब्द निघाले असतील का त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं गेलं असेल. तर त्यासाठी आज आपण मोठ्या मनाने त्यांची माफी पण मागायची आहे. तुम्ही म्हणाल, "मॅडम, तुम्ही तर रेकी लेव्हल 1 ची ॲड लावलेली होती आणि आज तुम्ही वेगळंच काहीतरी शिकवताय. याच्यात रेकीचं काहीच नाहीये." आज आपला रेकी लेव्हल 1 चा पहिला दिवस असतो स्वयंशुद्धीकरणाचा. स्वयंशुद्धीकरण म्हणजे आपल्या मनाचं शुद्धीकरण हो. आपल्या मनामध्ये इतकं सगळं भरून ठेवलेलं आहे, ते जोपर्यंत आपण सर्व बाहेर काढणार नाहीत, तोपर्यंत रेकीची नवीन ऊर्जा कुठून घेणार आहोत? आपली जी ही बंद मूठ आपण पकडून ठेवलेली आहे, तिला मोकळं करायचं आहे. त्या सगळ्या जुने राग, रुसवे सर्व आज आपल्याला मोकळं करायचं आहे आणि आपण उद्यापासून त्याच्यामध्ये रेकीची नवीन एनर्जी भरणार आहोत. एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला तिथे घ्यायची आहे. आवडेल सगळ्यांना? ओके? आज आपला रेकी लेव्हल 1 चा पहिला दिवस असतो स्वयंशुद्धीकरणाचा. आज आपल्याला मन से खाली हो जाना है. मनातून आज सर्व काढून टाकायचं आहे आणि उद्यापासून आपल्याला मनामध्ये फक्त पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायची आहे. जेही लोक हे 6 दिवसाचा कोर्स करतील ना, 6व्या दिवशी क्लास संपेल. 1 तासाचा क्लास राहणार नाही. तो 1-1, 2-2 तासाचा क्लास होतो. तोपर्यंत तुम्हाला सर्व बोलायचं राहतं. इतका सुंदर तुम्हाला अनुभव येणार आहे. ओके? काय अनुभव येणार आहे हे मी काहीच सांगणार नाही. तर स्वतः तुम्ही सगळ्यांनी फील करायचं आहे. ओके? मी आता सर्वांचे माईक म्यूट करते आहे. सर्वांनी थोडं पाणी पिऊन घ्या. आपण मेडिटेशन घेणार आहोत. मेडिटेशनसाठी सर्वांनी रेडी व्हायचं आहे. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ. मी माझा कॅमेरा ऑफ करते आहे. ओके, माझं थोडं कॉन्सन्ट्रेशन नाही होत मेडिटेशनला त्याच्याने. ओके, येस. सर्व रेडी आहेत. सर्वांनी ताठ बसायचं आहे.
पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद करायचे आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करते आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, कष्ट, तणाव नाश करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रातील आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. आज आपण दिव्य प्रवासाला जाणार आहोत. हा दिव्य प्रवास आपल्या जीवनातील सर्व कटू आठवणींपासून आपल्याला मुक्त करणार आहे. सर्व दुःख, सर्व तणाव यापासून आपल्याला संपूर्णतः मुक्तता मिळणार आहे. यापासून आपल्याला संपूर्णतः मुक्तता मिळणार आहे. सहजतेने आपण या सूचनांचे ग्रहण करणार आहात. तेवढाच आपल्याला या ध्यान साधनेचा अनुभव घेता येईल. चला तर मग सुरू करूया एका दिव्य यात्रेला. एका दिव्य यात्रेला. आता तुम्ही जिथे बसला आहात तिथून तुम्ही पुढच्या प्रवासाला निघता आहात. दिव्य प्रवासाला निघता आहात. आपण आता मुख्य दारापर्यंत पोहोचलेलो आहोत. बंद डोळ्यांनी या सगळ्या ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे. दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचे कार्पेट तुमच्यासाठी अंथरलेले आहे. आणि हळूच तुम्ही त्या लाल कार्पेटवर पाऊल ठेवलेलं आहे. आजूबाजूला सुंदर असे विविध रंगाची फुलं आहेत. त्या फुलांकडे बघून आणि त्या फुलांचा जो मनमोहक सुगंध आहे त्यामुळे आपण एकदम प्रसन्न झालेलो आहोत. एकदम प्रसन्न झालेलो आहोत आणि हळूवार आपण त्या लाल कार्पेटवरून पुढे जातो आहे. हळूवार आपण एक एक पाऊल पुढे जातो आहे. थोडा वेळ पुढे गेल्यावर एक सुंदर अशी कार तुमच्यासाठी रस्त्यावर थांबलेली आहे. एक सुंदर कार तुमच्यासाठी रस्त्यावर थांबलेली आहे. त्या कारच्या ड्रायव्हरने तुम्ही पोहोचताच तुमच्यासाठी दार उघडलं आहे आणि मोठ्या आदराने आपल्याला कारमध्ये बसवलेले आहे आणि आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर आपण एका मोठ्या दालनासमोर पोहोचलो आहोत. एका मोठ्या दालनासमोर पोहोचलो आहोत आणि तिथे त्या ड्रायव्हरने गाडी थांबवली आहे. आपल्यासाठी आदराने दार उघडलं. हळूवार तुम्ही त्या दालनाच्या दिशेने निघाला आहात आणि तुम्ही पोहोचताच तुमच्यासाठी त्या दालनाचे दार उघडले गेले आहे. सुंदर असा संगमरवरी हॉल तुमच्या दृष्टीस पडतो आहे. एक दिव्य शांतता आणि प्रसन्नतेचे वातावरण तिथे आहे. आणि त्या दालनाच्या मधोमध तुमच्यासाठी एक आसन ठेवलेले आहे. लाल रंगाचे एक सुंदर आसन तुमच्यासाठी आहे. लाल रंगाचे एक सुंदर आसन तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही तिथे जाऊन बसलेले आहात. त्या आसनावर जाऊन तुम्ही स्थानपन्न झालेले आहात. त्या आसनावर जाऊन तुम्ही स्थानपन्न झालेले आहात. हळूवार आता आपला पुढचा प्रवास सुरू होतो आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही आता या गोष्टी कराल तेवढा या ध्यान साधनेचा अनुभव आपल्याला येणार आहे. तर गेल्या 24 तासात आपल्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या, काही चांगल्या, काही वाईट,
काही मनाला प्रसन्नता देणाऱ्या होत्या, तर काही मनाला दुःख देणाऱ्या होत्या. बघा, गेल्या 24 तासात ज्या ज्या चांगल्या घटना घडल्या, त्या सर्व चांगल्या घटना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून ठेवायच्या आहेत. आणि नकारात्मक असलेल्या सर्व गोष्टींसाठी जेही लोक जबाबदार होते, तुमच्या दुःखासाठी जेही लोक जबाबदार होते, त्या सर्वांना माफ करायचे आहे. आणि कळत न कळत आपल्याला कोणी दुःख दिलं असेल, त्या सर्वांना माफ करायचं आहे. आणि कळत न कळत आपल्याला कोणी दुःख दिले असेल किंवा आपण कोणाच्या दुःखाचे कारण बनलो असेल, तर मनापासून त्यांची माफी मागायची आहे. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. शब्दाने, कृतीने, कशानेही दुखावले असेल, त्यांची मनोमन तुम्हाला माफी मागायची आहे. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. म्हणून आपण इथे सहजतेने मागितलेली माफी ह्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत, म्हणून आपण इथे सहजतेने मागितलेली माफी या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आता मागील महिन्याचा काळ आठवायचा आहे. हे जीवन एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा संचय आहे. गेल्या एका महिन्यात अनेक घटना आपल्या सोबत घडल्या आहेत. त्या सर्व घटनातील चांगले क्षण निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहेत. कळत न कळत आपल्यामुळे कोणी दुखावले असेल, त्या सगळ्यांची मनोमन माफी मागायची आहे. आणि ज्यांनीही आपल्याला दुखावले आहे, त्या सगळ्यांना माफ करून टाकायचे आहे. त्या सगळ्यांना माफ करून टाकायचे आहे. आपलं चुकलं असेल तर माफी मागा. आपलं चुकलं असेल तर माफी मागा. सगळ्यांना माफ करून टाका. सगळ्यांना माफ करून टाका. हळूवार आता आपण एका वर्षाच्या क्षणांकडे जाऊया. एका वर्षामध्ये ज्या ज्या घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, आठवा त्या क्षणांना. अनेक घटना घटित झालेल्या आहेत. गेल्या एका वर्षात काही दडपणाचे क्षण असतील, काही आनंदाचे क्षण असतील, कधी सुख होते तर कधी दुःख होते. सर्व क्षणांना आठवा. गेल्या एका वर्षामध्ये सर्व चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहे. आणि कळत न कळत आपण कोणाला दुखावले असेल, शब्दाने, कृतीने, त्या समोरच्या व्यक्तीला आठवून त्याची माफी मागायची आहे. गेल्या एका वर्षामध्ये आपण शब्दाने, कृतीने कोणाला दुखावले असेल तर त्यांची माफी मागायची आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला दुखावले आहे त्या सगळ्या लोकांना माफ करून टाकायचे आहे. कोणाच्या शब्दांनी किंवा कृतीने आपण स्वतः दुखावलो गेलं असेल, त्यांना माफ करून टाका. माफ करून टाका. गेल्या 10 वर्षाचा काळ आठवायचा आहे. गेल्या 10 वर्षाचा काळ आठवायचा आहे. मागील 10 वर्षामध्ये जेही तुम्ही जीवन जगलात, त्याच्यातही कुणाचं शालेय जीवन असेल, कुणाचं महाविद्यालयीन जीवन असेल, तर कुणाचं नव्या करिअरचं जीवन असेल. आठवा ते क्षण. जीवन म्हणजे एकानंतर एक घटनांचा संचय आहे. सगळ्या मनाला दुःख देणाऱ्या घटनांना आपण आज संपवायचे आहे. आपल्या जीवनातून त्या सगळे चांगले क्षण जे आपण जगलो आहे,
त्यांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून ठेवायचे आहे. बघा, काही आजारपण आपल्या समोर गेले असतील, काही लोकांना आपण जीवनातून गमावलेले असेल, काही निगेटिव्हिटी आपल्या जीवनात आली असेल, काही दुःखाचे कारण असतील. आज मन से खाली हो जाना है. आज मनाने पूर्ण रिकामे करायचे आहे. कारण जोपर्यंत मन खाली होणार नाही, तिथे आपण पॉझिटिव्हिटी टाकू शकणार नाही. म्हणून आपल्या ज्याही लोकांबद्दल मनामध्ये राग आहे, अशी एनर्जी आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाकायचे आहे. आणि कळत न कळत आपल्याकडून बघा, अगदीच बालपणाचा क्षण आठवायचा असेल, की आपण कोणाला दुखावले आहे, त्यांची माफी मागायची आहे. त्यांची माफी मागायची आहे. आपण शब्दाने, कृतीने कोणाला दुखावले असेल, जस्ट माफी मागा. जस्ट माफी मागा. आता बघा, आपण त्या सुंदर क्षणांमध्ये जात आहोत. तो सुंदर क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. कल्पना करा की ज्या दिवशी पहिल्यांदा या पृथ्वीवर तुम्ही पहिला श्वास घेतला आणि आपल्या कुटुंबियांना जो आनंद झालेला होता, आठवा तो आनंद. बघा, त्यावेळेस देवाने आपल्या जवळ कोरी पाटी दिली होती. या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करण्याची त्या क्रिएटरने आपल्या हातात कोरी पाटी दिली होती. आज ती कोरी पाटी हातात घेऊन छातीजवळ घट्ट पकडायची आहे. कारण आपल्याला ती कोरी पाटी घेऊन परत यायचे आहे. ती कोरी पाटी सोडू नका, कारण याच कोऱ्या पाटीवर आपल्याला पुढील जीवनाचा आनंद लिहायचा आहे. घट्ट पकडा ती पाटी. ती पाटी घेऊन तुम्ही त्या दालनात आला आहात. आता ती पाटी घेऊन तिथून उठायचे आहे. त्या ध्यान मंडपातील त्या शांत वातावरणातून आता वर्तमानाच्या जगात येण्यासाठी तिथून उठून त्या दालनाच्या बाहेर यायचे आहे. पण आता तुमच्या हातात एक कोरी पाटी आहे. ती म्हणजे आपल्या जीवनाला संपूर्ण आनंद द्यायचा आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य संपन्न करायचे आहे. एक दीर्घ आयुष्य जीवन जगण्याचा आनंद घेऊन आपल्याला परत यायचे आहे. ती कार आपली वाट बघत आहे. खूप आदराने त्या ड्रायव्हरने आता आपल्यासाठी दार उघडले आहे. आणि आता मात्र आपण त्या ड्रायव्हरचं स्वागत आपण एका दिव्य स्माईलनं केलेलं आहे. दिव्य स्मित हास्याने केलेले आहे. कारण अंतर्मनात आता एक वेगळा उत्साह आणि आनंद संचारलेला आहे. सुंदर स्माईल घेऊन आपण त्या कारमध्ये बसलेलो आहोत आणि आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. अगदी सगळीकडे प्रसन्नता जाणवत आहे. सगळीकडे प्रसन्नता जाणवत आहे. आनंद जाणवत आहे. सर्वत्र सर्वत्र आनंद जाणवत आहे. आणि याच आनंदाच्या सकारात्मक ऊर्जांमध्ये, याच दिव्य आनंदाच्या सकारात्मक ऊर्जांमध्ये आपला पुढचा प्रवास पुढे जातो आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर ती कार, ती गाडी आपल्या घरासमोर येऊन पोहोचली आहे. जिथून आपण या ध्यान साधनेला सुरुवात केली होती, त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. मनामध्ये दिव्य प्रसन्नता, हातात छातीजवळ घट्ट पकडलेली ती पाटी घेऊन आपण आपल्या घरात प्रवेश करतो आहे. मनामध्ये दिव्य प्रसन्नता, हातात छातीजवळ घट्ट पकडलेली ती पाटी घेऊन आपण आपल्या घरात प्रवेश करतो आहे.
चेहऱ्यावर एक दिव्य प्रसन्नता आहे आणि आपल्याला आपल्या जीवन जगण्यासाठी जो आनंद लागतो आहे, जे सुख हवे आहे, जे समाधान हवे आहे, ते सुख, ते समाधान, तो आनंद आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत आपल्याला हाच आनंद कंटिन्यू करायचा आहे. धिस इज युअर, धिस इज युअर. आणि या आनंदात चेहऱ्यावर सुंदर स्माईल आलेला आहे. ही स्माईल आपल्या जीवनाचा अधिकार आहे. जे स्माईल आपलं जीवन आहे, ते दिव्य आणि सुंदर स्माईल आपल्या चेहऱ्यावर आलेलं आहे. इथून पुढच्या पूर्ण आयुष्यात या स्माईल आणि आनंदासोबत आपण जगणार आहोत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, वेरी गुड. यही तो आप हो, यही तो आप हो, सुंदर, प्रसन्न और स्वस्थ. यही तो आप हो, सुंदर, प्रसन्न और स्वस्थ. एक दिव्य एनर्जी आपल्यामध्ये आलेली आहे. आपण खूप सुंदर स्माईल करतो आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. याच दिव्य स्माईल सोबत हळूवार वापस यायचे आहे. हळूवार वापस यायचे आहे. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी आता हळूवार आपले दोन्ही हात रब करायचे आहेत. आपले दोन्ही हात हळूवार रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. आपल्या हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. चला, काय अनुभव आला, कसं वाटतं आहे? कसं वाटतं आहे? हँड रेस करा. कोण सांगणार? समता मॅडम बोला. माईक ऑन करा. हा, आशा मॅडम तुम्ही बोला तोपर्यंत. माईक ऑन करा. हो. हा, म्हणजे जे जे तुम्ही बोलत होतात ना, पण एक क्षणासाठी मला ना एकदम असं परत आल्यासारखं झालं. हा, म्हणजे बाजूचा आवाज आणि एकदम मी डचकली. अच्छा परत मी त्या रस्त्याला गेली. अच्छा अच्छा. पण मध्ये थोडं भरकटली. ते कॉन्सन्ट्रेशन झालं नाही. आणि जेव्हा तुम्ही बोललात ना परत या, तेव्हा एक काहीतरी असं उजेड असं वरतून खाली असं लास्ट एंडिंगला ते जाणवलं मला. अरे आणि वा, मला खूप ह्याच्या आधी छान. ना खूप झोप येत होती. डोळे बंद होत होते माझे लिटरली. पण आता एकदम फ्रेश वाटतंय. अरे वा, खूप थँक्यू. छान. छान. अजून अजून कोण शेअर करतं? तीन स्क्रीन भरलेले आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळे ना मला प्रत्येकाला बघायला एकेकाला. हा, समता जैन मॅडम बोला. माईक ऑन करा. जे जे तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देत होत्या मॅडम, ते फॉलो होत होते. पण आय थिंक मी डबल माइंडनी चालत होते. ते ऐकतही होते आणि झोपही लागत होती. अच्छा 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 अच्छा. नाही, अनुराधा मधूनच मॅडम स्ट्राईक बोला. होतं की मॅडम हे म्हणतायत आणि मधूनच कळतंय की अरे आपल्याला एक हे होतंय असं. अच्छा अच्छा. येस. अनुराधा मॅडम बोला. येस मॅडम. छान वाटलंय, एकदम मस्त वाटलंय.
आणि एकदम तुम्ही सांगत होते त्या प्रकार जात होते आणि एकदम शांतपणा, एकदम असा गोल्डन लाईट दिसत होते. एकदम मस्त असा एकदम छान वाटलं मॅडम. आणि शांत पण झाले माइंड वगैरे. आणि असं पॉझिटिव्ह म्हणजे विचार पॉझिटिव्ह मध्ये गेलं मॅडम. थँक्यू. थँक्यू सो मच. येस, छान वाटलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, आपण बाकीच्यांचे अनुभव पण घेतले असते, पण टाइम झालेला आहे. माझी पुढची बॅच आहे, तर मी ग्रुप ओपन केलेला आहे आपला. तर त्याच्यावर तुमचे कमेंट्स तुम्ही लिहू शकतात. ओके, सर्वांनी लिहायचं आहे कसं वाटलेलं आहे. उद्यापासून आपण रेकी लेवल 1 ला स्टार्ट करणार आहोत. ओके, चला थांबूया ओके. आपण. दिव्य रेकी आणि शक्ती आत्ताच जे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय. काय म्हणत होत्या? नाही, मला हे विचारायचं होतं की ह्याचं कन्क्लुजन कसं कळेल मला असं. नाही, ठीक आहे ना. बघा, कधी कधी ना लगेच आपण जेव्हा काहींना मेडिटेशनची सवय नसते, तर लगेच त्यांना पहिल्या याच्यातच हे होईल असं नाही राहत ना. काहींना 1, 2, 3, 4 दिवस लागतात, काहींना ते महिने पण लागतात रुटीन मध्ये येण्यासाठी. ओके, आणि काहींना पहिल्या याच्यातच छान रिझल्ट मिळतो, असं काही नसतं. ओके. हा, मेडिटेशन करतो, म्हणजे आवडतं मेडिटेशन करायला. हा, येस. मग जास्त हे नका हम्म. करू, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. येस. ओके, येस. ओके, ओके. चालेल. थँक्यू. सर्वांनी आपले कमेंट्स टाकायचे ऍक्च्युली आहेत त्यांना जसं ग्रुपवर. फील झालं, हा, त्यांना जसं वाटलं ते म्हणाले ना, जसं झोप जागत होती. ऍक्च्युली मी कधीचा टाइम झोपते, पण मला पण असं वाटलं मी झोपेत स्वप्नात होते आणि मग असं मलाही फील झालं. तर ते एक मला वाटतं सांगू की का? ते नॉर्मल आहे. हा, येस. हम्म. मेडिटेशन मध्ये झोप येणं म्हणजे हे आपले जे निगेटिव्ह ब्लॉकेजेस असतात ना, ते क्लिनिंगचं काम चालू असतं. आता तुम्ही बघा बरं, आता डोळे बंद करा आणि आता झोपायचं, तशा झोपायचं, गाढ झोपेत जाण्याचा विचार करा. तुम्हाला बसल्या बसल्या परत तशी झोप येऊ शकते का? नाही येत. नाही होत ते, तसं नाही नाही येत. होणार. आपण नाही कधीच होत बसल्या ऍक्च्युली. बसल्या तेवढं गाढ झोपू शकत नाही. तर एक ते मेडिटेशनचाच पार्ट असतो का, जे ब्लॉकेजेस आहे, जे खूप लोक विचार करतात ना, तर मे बी पहिले स्टार्टिंगला त्यांना होतं हे. खूप विचारांमध्ये अडकलेले असतात. तर थोडं हळूहळू मे बी प्रॅक्टिसमुळे ते व्यवस्थित होतं आणि तुम्हाला कळणारही नाही का, ऑटोमॅटिक तुमचं ते क्लिअर होऊन जाईल. ओके, तुम्ही कंटिन्यू करत राहा मात्र. ओके, चालेल. चला, मी ग्रुप ओपन केलेला आहे. तुम्ही तुमचे कमेंट्स टाका त्याच्यावर आणि मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला रेकॉर्डिंग टाकते आजचं. ओके, चला, बाय. टेक थँक्यू. केअर. आणि आपल्या क्लासची जी लिंक आहे थँक्यू. ती तुमच्या फ्रेंड्सला, नातेवाईकांना शेअर करू शकतात. ओके, ओके. चला, बाय.